सांगायचंय की आता आमच्या पुढची बी माणसं आहेत. आता पुढच्या माणसाचं बी तुम्हाला माहित असलं पाहिजे. 40-45 वर्षे मंत्री असलेली माणसं आहेत आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा काय फायदा झाला तर आमचा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला गेला. आमच्या जिल्ह्याचा फायदा झाला. आणि जे मंत्री म्हणून राहत होता ती मंत्री मात्र जेव्हा खासदारकी लढविली 2009 ला तेव्हा ती खासदार म्हणून देशातल्या श्रीमंत खासदाराच्या यादीत मात्र वरच्या नंबरला गेला. मग त्या 45 वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला याचा विचार बी तुम्ही करणं गरजेचं आहे. लातूर 1983 पत्तूर आमच्या तालुका होता, तुम्हाला माहिती आहे का नाही? 83 ला जिल्हा झाला. आज लातूरकडे आणि धाराशिवकडे बघितल्यावर कोणता जिल्हा पुढे गेल्याने दिसतोय? आम्हाला विचारते लोक, आमच्याकडचे लोकांना हाट म्हणून विचारित असतो मी. काय म्हणलं लातूर कसं दिसतंय पुढे गेलं? काय गेलं? आधी तर इलासराव होती की म्हणते आणि आपल्याकडे काय कळाली का म्हणते. बांधवानो, शेवटी विकासाची दृष्टी असणारं नेतृत्व जिल्ह्याला असावं लागतं तरच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरभराट होती. जर पायात पाय घालून पाडणारं नेतृत्व असतं तर जिल्हा कधीही उन्नती करू शकत नाही. स्वतःच घर भरायची जिथं मानसिकता असते ती माणसं कधीही सर्वसामान्य माणसाचं हित करू शकत नाही आणि त्याचंच हे उदाहरण आहे. आज मला आपल्या सगळ्याला नम्रपणे विचारायचं आहे की 40-45 वर्ष डॉक्टर पाटलाला, 5 वर्ष राणा पाटलाला वर्गात सुद्धा कधी मास्तरनं मॉनिटर केलं नसेल, पण पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार नसताना मंत्री केलं. त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून पवार साहेबाबरोबर गद्दारी करून मंत्रिपदाच्या काळात हाणलेलं गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी एका रात्रीत माणसं भारतीय जनता पार्टीत गेलेली ही पुढची आहेत. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की 45 वर्ष मंत्रिपदाचं काही त्यांना सोयीसुद्धा वाटलं नाही, त्यांच्याबरोबर गद्दारी करताना काही वाटलं नाही, ज्यांनी मतदान टाकलं त्या मतदाराशी गद्दारी करताना काही वाटलं नाही. आपसुक निसुक भारतीय जनता पार्टीत ती माणसं गेली. आता मला सांगा, पवार साहेबांच्या घड्याळाकडून भाजपमध्ये गेली. तुम्हाला कारण सांगितलं विकासाचं, पण खरं कारण होतं ईडी पासून गबाळ वाचवायचं. तिथं गेली. आता ईडीला भाजपला विकास जमला नाही का? लगेच त्या भाजप पासून कुठल्या पार्टीत गेली? ते आता आता टप्पा बरोबर पडला. ही उत्तर बरोबर आहे. चोरलेलं हाणलेलं घड्याळ. आता घड्याळाकडून कमळाबाईकडे जाताना विकास, कमळाबाईकडून परत अजित पवारांच्या चोरलेल्या घड्याळाकडे येताना विकास. खरंच विकास असेल का यांचं कारण? विकास नाही. मकरंद अनासपुरेचा शिंग आहे बघा, त्याच्यात म्हणतोय देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतोय, याला आमदार करतोय. की इतकं चाभरा असतंय ह्यांच्यासारखंच. जातोय सोन्या नावाचं पोरग हुडकतोय, त्याला टोपी घालतोय, त्याची टोपी काढून देवाला घालतोय. ती सोन्याची टोपी. डॉक्टर पाटील कुटुंबाचा विकास ह्याच्यात काही फरक नाही. पहिला मुद्दा हा. दुसरा, ज्या लोकांनी पवार साहेबांवर गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टीत गेले त्यांच्यापेक्षा हा ओमराजे बरा. उद्धव ठाकरेंनी मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. माझ्या पक्षाचं नाव जात होतं, माझ्या पक्षाचं चिन्ह जात होतं, माझ्या पक्षाची सत्ता जात होती आणि पल्याच्या टुप्यात गेलं तर 50 खोके मिळत होते. पण त्याच्यावर लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग निष्ठेनं उभा असलेला ओमराजे तुम्हाला निवडायचंय बांधवांनो. आता तुम्ही ठरवायचंय की जी लोक पक्षाशी गद्दारी करते, पक्ष प्रमुखाशी गद्दारी करते, तुमच्या मताशी गद्दारी करते, ती लोक तुमचं इमान राखतील का जी पक्षाची एकनिष्ठ आहे, तुमच्याशी एकनिष्ठ आहे, पक्ष प्रमुखाशी एकनिष्ठ आहे, तुमच्या कामाशी एकनिष्ठ आहे, ते तुमचं इमान राखत. मला वाटतं ह्याच्यातली निवड तुम्हाला येणाऱ्या 7 तारखेला करायची. मला दुसरं उदाहरण द्यायचंय की बरं झालं राणा पाटील, डॉक्टर पाटील तुमच्या गावाचे रहिवासी नाही, नाहीतर सरपंच राणा पाटील, उपसरपंच अर्चनाताई पाटील, सदस्य मल्हार पाटील, तुम्ही निस्त्या सासऱ्यांच्या उतरायच्या. तसंच आहे. तुम्ही या तिकडे विचारा आमच्याकडे. मला सांगा 19 ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? आले का? इथून आले का? कशी सांगते गुलू 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 गुलू. ओमराजे खासदार झाला, खालची विधानसभा कोण लढलो? कैलास पाटील.
ओमराजेची बायको लढली नाही ना, ओमराजेचा भाऊ लढला नाही का? एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी तिथून आमदार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे ते उभे आहेत. ओमराजेनं कारणाईशाहीवर नुसतं भाषण केलं नाही, स्वतःच्या कृतीत आणून तुम्हाला दाखवलंय. म्हणून बांधवानो, तुम्हाला माणसं निवडायचे ही सत्ता पिपासू वृत्तीनं. तू घड्याळाकडे होऊ नका जा, हा लिलगा असताना, पण लढव कोण? तूच. आणि आता त्यांच्या डॉक्टर पाटलाच्या सुनीला दिलं तर मग ते स्त्री शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे. अरे एखाद्या गरीबाच्या लेकराला मुलीला दिला असतं तर मान्य केलं असतं स्त्री शक्ती आहे. त्यांच्याच घराला काय कुंकू लागलंय का? गंमत बघा, श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पाटील वरचे. आता ताईनं निवडणूक लढवताना त्यांची इस्टेट जाहीर केली. त्याच्यात भानगड अशी झाली की तुमच्या अख्ख्या गावात सगळ्या महिन्याचं मिळून जेवढं सोनं निघायचं नाही तेवढं सोनं एकट्या अर्चनाताई पाटलांच्या नावानं आहे. किती आहे माहितीये? 350 तोळ्याच्या पुढं. हा ना, कपाळावर तुम्ही 3.5 किलोच्या पुढं सोनं आहे. हे दाखविलेलं आहे. लपविलेलं किती असेल?